नमस्कार स्वामी भक्त हो. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवी देवतांना खूप मोठं स्थान आहे. आपण रोजच्या जीवनात अनेक देवांची पूजा करतो. कुणी गणपतीची भक्ती करतं, कुणी महादेवाची पूजा करतो, कुणी विठ्ठल रुक्मिणीची सेवा करतो, तर कुणी दत्तगुरूंचं स्मरण करतो. पण या सर्व देवतांमध्ये एक अशी देवता असते जी आपल्या जीवनाशी, आपल्या कुटुंबाशी आणि आपल्या वंशाशी थेट जोडलेली असते. ती देवता म्हणजे आपल्या घराण्याची कुलदेवता किंवा कुलदेवी. आजच्या काळात अनेक लोकांना आपली कुलदेवी कोण आहे हेही माहिती नसतं. अनेक वेळा लोक विचारतात, कुलदेवता म्हणजे नेमकं काय? कुलदेवी म्हणजे काय? कुलाचार म्हणजे काय असतो? आणि आपल्या आयुष्यात कुलदेवीचं महत्त्व काय आहे? मित्रांनो, हा विषय फक्त धर्माचा नाही, हा विषय आपल्या पूर्वजांचा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या ओळखीचा आहे. कारण प्रत्येक माणूस फक्त एक व्यक्ती नसतो. प्रत्येक माणूस एका मोठ्या परंपरेचा भाग असतो. आपल्या आधी अनेक पिढ्या या पृथ्वीवर जगल्या, त्यांनी संघर्ष केला, त्यांनी संस्कार दिले, त्यांनी श्रद्धा जपली आणि त्या श्रद्धेचा वारसा आपल्याला मिळाला. आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया कुल म्हणजे काय. कुल म्हणजे फक्त आडनाव नाही, कुल म्हणजे आपला संपूर्ण वंश, आपल्या घराण्याचा इतिहास, आपले पूर्वज, त्यांचे संस्कार, त्यांची परंपरा, त्यांची श्रद्धा, हे सगळं मिळून तयार होतं आपलं कुल. आपण ज्या कुटुंबात जन्म घेतो ते कुटुंब, त्या कुटुंबाचे पूर्वज, त्यांची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा, यालाच म्हणतात कुल. या कुलाचं रक्षण करणारी जी देवता असते तिला म्हणतात कुलदेवता किंवा कुलदेवी. प्राचीन काळामध्ये प्रत्येक घराण्याने एक देवता स्वीकारलेली असायची. त्या देवतेला ते आपली कुलदेवता मानायचे. त्या देवतेची पूजा पिढ्यानपिढ्या केली जायची. त्या देवतेवर त्यांचा विश्वास असायचा की ही देवता आपल्या घराण्याचं रक्षण करते, संकटापासून वाचवते आणि आपल्या वंशावर कृपा ठेवते. महाराष्ट्रामध्ये विशेषतः कुलदेवीची परंपरा खूप मोठी आहे. कारण हिंदू धर्मामध्ये देवीला शक्तीचं स्वरूप मानलं जातं. देवी म्हणजे शक्ती, संरक्षण आणि मातृत्व याचं प्रतीक. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो, शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे फक्त ताकद नाही, शक्ती म्हणजे जीवनाला चालना देणारी ऊर्जा. जसं सूर्यामुळे पृथ्वीवर जीवन टिकून आहे, तसं या सृष्टीमध्ये जे काही निर्माण होतं, वाढतं आणि टिकून राहतं त्यामागे एक देवी शक्ती आहे असं हिंदू धर्म मानतो. आणि त्या शक्तीला आपण देवीच्या रूपात पाहतो. देवी म्हणजे सृष्टीची जननी. जशी आई आपल्या मुलाला जन्म देते, त्याला वाढवते, त्याचं रक्षण करते, त्याला संकटापासून वाचवते, तसंच देवी आपल्या भक्तांचं रक्षण करत असते असं मानलं जातं. म्हणून देवीला मातृत्वाचं प्रतीक म्हणतात. आई जशी आपल्या मुलाला कधीही सोडत नाही, तशीच कुलदेवी आपल्या वंशाला कधीही सोडत नाही अशी श्रद्धा आहे. कुलदेवी आपल्या वंशाचं रक्षण करते हा प्रश्न अनेकांना पडतो. रक्षण म्हणजे नेहमी चमत्कारिक घटना घडवणं असं नाही. अनेक वेळा देवीचं रक्षण असं असतं की मोठं संकट येणार असतं पण ते टळतं. अनेक वेळा अडचण येते पण त्यातून मार्ग मिळतो. अनेक वेळा आयुष्यात अचानक मदत मिळते. श्रद्धाळू लोक असं मानतात की हीच कुलदेवीची कृपा असते. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसिद्ध कुलदेवी आहेत. त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध म्हणजे तुळजाभवानी माता. तुळजापूरची भवानी माता ही महाराष्ट्रातील लाखो लोकांची कुलदेवी आहे. भवानी माता ही शक्तीचं अत्यंत प्रभावी स्वरूप मानली जाते. इतिहासामध्ये असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी तुळजाभवानी होती. महाराज प्रत्येक मोठ्या मोहिमेपूर्वी भवानी मातेला नमस्कार करत असत. त्यांना विश्वास होता की भवानी माता त्यांच्या पाठीशी उभी आहे. महाराष्ट्रात आणखी एक अत्यंत प्रसिद्ध देवी म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी माता. महालक्ष्मीला संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्याची देवी मानलं जातं. अनेक घराण्यांची कुलदेवी महालक्ष्मी आहे. लोक दूरवरून कोल्हापूरला दर्शनासाठी जातात. तसंच सप्तशृंगी माता ही देखील अत्यंत शक्तिशाली देवी मानली जाते. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर ही देवी आहे. अनेक लोकांची कुलदेवी सप्तशृंगी माता आहे. नवरात्राच्या काळात लाखो भक्त देवीचं दर्शन घेण्यासाठी तिथे जात असतात. तसंच माहूर गडाची रेणुका माता ही देखील अत्यंत प्रसिद्ध देवी आहे. रेणुका माता ही भगवान परशुरामांची आई मानली जाते. म्हणून या देवीला मातृत्वाचं अत्यंत पवित्र रूप मानलं जातं. तसंच काशी विश्वेश्वरी देवी ही देखील काही घराण्यांची कुलदेवी आहे. या देवीचं स्वरूप देखील शक्तीचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, या सर्व देवी फक्त मूर्ती नाही आहेत,
त्या आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग आहेत. आता आपण समजून घेऊया कुलाचार म्हणजे काय. कुलाचार म्हणजे आपल्या घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली धार्मिक नियम आणि परंपरा. उदाहरणार्थ, काही घराण्यांमध्ये असा नियम असतो की दरवर्षी कुलदेवीच्या मंदिराला जायलाच पाहिजे. काही घराण्यांमध्ये विशिष्ट दिवशी देवीची पूजा करतात. काही घराण्यांमध्ये नवरात्र विशेष साजरं केलं जातं. हे सर्व मिळून तयार होतो कुलाचार. कुलाचार म्हणजे फक्त एक परंपरा नाही, तो आपल्या पूर्वजांचा वारसा आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक वर्षाच्या अनुभवातून काही नियम तयार केलेले आहेत. त्यांनी देवावर श्रद्धा ठेवली, त्यांनी देवाची पूजा केली आणि त्या परंपरा पुढच्या पिढ्यांना दिल्या. आजच्या आधुनिक काळात लोक शहरात राहतात, व्यस्त जीवन जगतात आणि हळूहळू या परंपरा विसरल्या जात आहेत. पण मित्रांनो, आपल्या मुळांना विसरणं कधीही चांगलं नसतं. आपली कुलदेवी म्हणजे आपल्या वंशाची आध्यात्मिक शक्ती असते. जेव्हा आपण तिची पूजा करतो, तिचं स्मरण करतो, तेव्हा आपण आपल्या पूर्वजांशी, आपल्या संस्कृतीशी जोडले जातो. म्हणूनच आपल्या आयुष्यात कितीही व्यस्त असलो तरी आपल्या कुलदेवीला विसरू नये. वर्षातून एकदा तरी तिच्या मंदिराला जावं, तिचं स्मरण करावं आणि तिच्या चरणी नमस्कार करावा. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप मोठा आध्यात्मिक वारसा जपून ठेवला आहे. आपल्या कुलदेवीची परंपरा ही फक्त एक धार्मिक प्रथा नाही, तर ती आपल्या वंशाशी, आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या मुळाशी जोडणारा एक पवित्र धागा आहे. काळ बदलतो, जीवनाची धापळ वाढते, पण आपण आपल्या मुळांना कधीही विसरू नये. कारण ज्या देवीने आपल्या पूर्वजांचं रक्षण केलं, ज्या देवीच्या कृपेने आपला वंश आजपर्यंत टिकून आहे, त्या कुलदेवीचं स्मरण आपल्या आयुष्यात नेहमी असलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची किंवा कुलदेवीची माहिती असेल, तुमच्या कुलाची देवी कोण आहे हे माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची कुलदेवी कोण आहे हे जाणून घेणं आणि इतरांनाही सांगणं ही देखील एक सुंदर परंपरा आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या माहितीमधून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तसंच अजून अशाच प्रकारची आध्यात्मिक, धार्मिक आणि संस्कृतीशी जोडलेली माहिती पाहण्यासाठी आपल्या स्वामी परिवाराच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कुलदेवीची कृपा सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.